हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू द सिस्टीम ऑफ एन पॉइंट चार्जेस. तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी हा जो पॉइंट आहे याला आपण एने रिप्रेझेंट करू आणि ए या पॉइंटवर इन्फिनिटीपासून एक चार्ज आपण आणणार आहोत ए या पोझिशनवर आणि तो चार्ज आहे +Q1. आता हा चार्ज ज्यावेळी आपण या ठिकाणी ए या पोझिशनवर आणत आहोत त्यावेळी इथे दुसरा कोणताही चार्ज प्रेझेंट नसल्यामुळे या चार्जला अपोज करणारा इथे दुसरा कोणताही चार्ज नाही आहे. त्यामुळे जे वर्क डन असणार आहे या ठिकाणी W1 हे जे वर्क डन असणार आहे टू ब्रिंग दी चार्ज Q1 फ्रॉम इन्फिनिटी टू द पॉइंट ए इज इक्वल टू 0. ठीक आहे. त्यानंतर इथे एक दुसरा पॉइंट आपण कन्सिडर करू, पॉइंट बी. आणि बी या पॉइंटवर इन्फिनिटीपासून आता दुसरा चार्ज आपल्याला या ठिकाणी आणायचा आहे आणि तो चार्ज आहे +Q2. आता या ठिकाणी बघा, दोन्ही जे चार्जेस आहे ते पॉझिटिव्हली चार्ज आहे. ठीक आहे, हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे, हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे. तर ज्यावेळी Q2 या चार्जला आपल्याला बी या पॉईंटपर्यंत आणायचं आहे त्यावेळी या स्पेसमध्ये एक दुसरा चार्ज प्रेझेंट आहे आणि हा चार्ज या ठिकाणी या चार्जला काय करेल, अपोज करेल. ठीक आहे. तर Q2 या चार्जला बी पॉइंटवर आणण्याकरिताचे वर्क डन करावं लागणार आहे. ठीक आहे, ते वर्क डन असणार आहे W2 ने आपण ते रिप्रेझेंट करू आणि ते असणार आहे पोटेन्शियल ॲट पॉइंट बी ड्यू टू चार्ज Q1 या चार्जमुळे बी पॉइंटवर जे पोटेन्शियल असेल ते पोटेन्शियल इंटू ज्या चार्जला आपल्याला बी या पोझिशनवर आणायचा आहे तो चार्ज, दॅट इज Q2. आणि पोटेन्शियल करता जो फॉर्म्युला आहे दॅट इज 1/4πε0. ठीक आहे, या ठिकाणी येईल Q1 अपॉन डिस्टन्स बिटवीन दीज टू पॉइंट्स ए आणि बी या दोन पॉइंट्समधलं जे डिस्टन्स आहे ते, सपोज करा या ठिकाणी ते डिस्टन्स आहे R12. तर या ठिकाणी येईल R12 इंटू Q2, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय लिहिता येईल, Q2. सिमिलरली या ठिकाणी एक तिसरा पॉइंट आपण कन्सिडर करू, पॉइंट सी. या ठिकाणी आपण पॉइंट सी कन्सिडर करू आणि सी या पॉइंटवर आपल्याला इन्फिनिटीपासून एक चार्ज आणायचा आहे. ठीक आहे, आणि तो चार्ज सपोज करा आहे +Q3. तर आता या ठिकाणी बघा, इथे ऑलरेडी दोन चार्जेस प्रेझेंट आहे, म्हणजे हे दोन्ही चार्जेस या चार्जला काय करेल, अपोज करेल. म्हणजे या दोन्ही चार्जमुळे सी या पॉइंटवर काहीतरी पोटेन्शियल असेल. ठीक आहे, त्या पोटेन्शियलच्या अगेन्स्ट काहीतरी तुम्हाला वर्क डन करावं लागणार आहे. तर ते वर्क डन किती असेल, तर ते वर्क डन आपण W3 ने रिप्रेझेंट करू आणि या ठिकाणी ए आणि सी या पॉईंटमधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण R13, Q1 आणि Q3 या दोन चार्जेसमधलं जे डिस्टन्स आहे R13 आणि या ठिकाणी Q3 आणि Q2 या दोन चार्जेसमधलं जे डिस्टन्स आहे ते आपण R23 ने रिप्रेझेंट करू. तर या ठिकाणी वर्क डन असणार आहे पोटेन्शियल ॲट पॉइंट सी ड्यू टू चार्जेस Q1 अँड Q2 इंटू ज्या चार्जला आपल्याला आणायचं होतं सी या पॉइंटवर तो चार्ज आहे Q3. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, आपल्याला लिहिता येईल पोटेन्शियल ॲट पॉइंट सी ड्यू टू चार्जेस. बघा Q1 आणि Q2, म्हणजे सगळ्यात अगोदर आपण फॉर्म्युला लिहू फॉर चार्ज Q1. तर 1/4πε0 Q1 या चार्जमुळे जे पोटेन्शियल आहे Q1 अपॉन या ठिकाणी डिस्टन्स बघा किती आहे R13. ठीक आहे, प्लस 1/4πε0 Q2 या चार्जमुळे, तर या ठिकाणी येईल Q2 अपॉन द डिस्टन्स ऑफ दिस Q2 फ्रॉम Q3, या ठिकाणी येईल R23 आणि
आणि इंटूमध्ये आपल्याला लिहायचं आहे Q3. ठीक आहे, याला मल्टिप्लाय केल्यानंतर मिळेल Q1 इंटू Q3 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R13 प्लस Q2 इंटू Q3 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R23. ठीक आहे, या ठिकाणी 1/4 पाय एप्सिलॉन नॉट याला आपल्याला कॉमन काढता येईल आणि इथे राहील ब्रॅकेटमध्ये Q1 इंटू Q3 अपॉन R13 प्लस Q2 इंटू Q3 अपॉन R23. ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी टोटल वर्क डन जे असणार आहे ड्यू टू द सिस्टीम ऑफ धिस 3 पॉईंट चार्जेस ते असणार आहे नेट वर्क डन किंवा टोटल वर्क डन W इज इक्वल टू W1 प्लस W2 प्लस W3. तर W1 आपण स्टार्टिंगला बघितलं, W1 करिता आपल्याला जे इक्वेशन आहे ते मिळालं होतं. W1 इज इक्वल टू आपल्याला मिळतं 0. तर या ठिकाणी 0 प्लस W2 करिता आपल्याला बघा इक्वेशन मिळालेलं आहे. ते इक्वेशन या ठिकाणी लिहू आपण Q1 इंटू Q2 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R12. ठीक आहे, आणि W3 करता भाग इक्वेशन मिळालेलं आहे. आपण हे इक्वेशन लिहू या ठिकाणी W3 इज इक्वल टू काय आहे या ठिकाणी Q1 इंटू Q3 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R13 प्लस Q2 इंटू Q3 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R23. या ठिकाणी 1/4 पाय एप्सिलॉन नॉट कॉमन काढू तर आपल्याला मिळेल 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट Q1 इंटू Q2 अपॉन R12 प्लस Q1 इंटू Q3 अपॉन R13 प्लस Q2 इंटू Q3 अपॉन R23. ठीक आहे, हे असणार आहे टोटल वर्क डन. तर हेच टोटल वर्क डन जे आहे धिस वर्क डन यालाच आपल्याला म्हणता येईल पोटेन्शियल एनर्जी. याला आपण रिप्रेझेंट करू U या सिम्बॉलने. द टोटल पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू द सिस्टीम ऑफ 3 पॉईंट चार्जेस. हे कशासाठी इक्वेशन मिळालं आपल्याला फॉर दी 3 पॉईंट चार्जेस. जर आपल्याला N पॉईंट चार्जेसचा जर विचार करायचा आहे तर यावरूनच आपल्याला इक्वेशन लिहिता येईल पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू द सिस्टीम ऑफ N पॉईंट चार्जेस इज इक्वल टू याच इक्वेशनवरून 1/4 पाय एप्सिलॉन नॉट आणि या ठिकाणी आपण वापरू समेशन. ठीक आहे, या ठिकाणी Q अपॉन RJK आणि या ठिकाणी लिहायचं आपल्याला फॉर ऑल पेअर्स. तर हे इक्वेशन असणार आहे फॉर दी पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू द सिस्टीम ऑफ N पॉईंट चार्जेस.